धाराशिव जिल्ह्यात 230 पेट्रोल पंप आहेत आणि या पेट्रोल पंपावरती अनेक पेट्रोल पंपावरती आता डिझेल नसल्याची परिस्थिती आहे. आता मी धुळे सोलापूर हायवेवर या पेट्रोल पंपावर आहे आणि इथं भला मोठा बोर्ड लागला की इथं डिझेल शिल्लक नसल्याचा आणि डिझेल गेली 4 दिवसापासून या लोकांना डिझेल मिळत नसल्यानं अनेक ग्राहकांना देखील त्रास होत आहे. आणि शेतीची कामं आहेत, आता मशागतीची नांगरणी चालू आहे, अनेक शेतातली कामं असल्यानं डिझेलची आवश्यकता आहे. मात्र डिझेल मिळत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, अनेक ग्राहकांना अडचणी आहेत. सोबत बोलण्यासाठी या डेपो मॅनेजर आहेत. काय परिस्थिती आहे, किती दिवसापासून डिझेल नाही? इथं डिझेल 4 दिवसापासून नाही आहे. सध्या शेतीची कामं चालू आहेत तरी डिझेल भेटत नाही. वरून आपल्याला डेपोतून डिझेल येत नाही. डिझेल येत नसल्यामुळं आपल्याला पुढं विक्री करता येत नाही. असा विषय आहे की शेतकरी येतात, शेतकरी भांडणं तणणं होतात, नाही असं नाही, आणि इथून निघून जातात. त्याच्यामुळे काय होईल, वातावरण पूर्ण हे व्हायला लागेल. डिझेल नसल्यामुळं आम्हाला इकता बी येत नाही, काहीच करता येत नाही. किती म्हणजे तुम्ही विक्री व्हायची ना, आता काय परिस्थिती आहे? पहिली विक्री 2-2.5 हजार लिटर व्हायची, आज 400 लिटर बी द्यायला माल शिल्लक नाही आपण. जेवढी 10% बी आलेला नाही सेल आपला पंपाचा, म्हणजे 10% बी माल विक्री होत नाही. मग असं किती दिवस चालणार काय माहित. काल परवा सुट्टी असल्यामुळे एक माल देता येत नाही, पण आज उद्या बघू सुरू झाल्यास आपण विक्री चालू करणार. शेतकरी तर चक्रा मारायचं की चक्र मारायचं लागले ते, आता ती 4 दिवसापासून चक्रच मारायलेत ना. पण आता काय करणार आपण, आज सोमवार आहे, उद्या मंगळवार, 2 दिवसांमध्ये जर काय झालं तर आपलं पंप चालू होईल. नांगरणी करणारा एक ट्रॅक्टर मालक आहे, काय परिस्थिती आहे? तो आता डिझेल घ्यायला आला होता. डिझेल घ्यायला 2 ट्रॅक्टर आहेत आपल्याकडे. डिझेलच मिळत नाही. 4-5 दिवस झाले यांच्या पंपावर येतोय सकाळपासून, रोजची 4-5 पंप हिंडतोय, डिझेलच मिळत नाही. आणि रोजचे आपलं 7-8 एकर पण नांगरणी होत नाही, डिझेलच भेटत नाही. कशाला लागायचं डिझेल? आता डिझेल ट्रॅक्टर लागायचं. काय करायचं? शेतकरी फोन लावते ती, असं इकडे काम होते, सीझन चालू आहे आता सध्या, तर म्हणून डिझेल लागतं ट्रॅक्टरला. डिझेल नसल्यामुळे काय भाव वगैरे वाढवला का? डिझेल नसल्यामुळे नांगरणीचा भाव वगैरे वाढला का? नाही ना, भाव वाढला. गावातला संबंध असल्यामुळे चालू ठेवावं लागतं. चालू ठेवावं लागतं, गावातली जी माणसं असतील ना, ते चालू ठेवावं लागतं. भाव वगैरे वाढले. आता तू किती वाजता उठला आणि किती वाजता इकडे डिझेल साठी आला? सकाळी 7 वाजता उठतो, आंघोळ ते येतो 8 वाजता बरोबर डिझेल घ्यायला. आणि मग परत रिकाम्या हातानच का? पुन्हा रिकाम्या हाताने जातो, म्हणजे पंप उठतो, डिझेल कुठे भेटले तिथून घेऊन जातो. तर तुम्ही पाहू शकता की आता डिझेल घेण्यासाठी अनेक आता ग्राहक येत आहेत, मात्र इथं डिझेल शिल्लक नसल्याचा बोर्ड लागल्यानं अनेक आता शेतकरी असतील किंवा ग्राहकांना मोठी अडचण येत आहे. आणि आता सरकारनं लवकरात लवकर हा डिझेलचा तुटवडा दूर करावा अशी मागणी आता या ग्राहक आणि शेतकऱ्यांमधून होत आहे. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.